आता आपलं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये एक नेटवर्क आहे. कॉलेजमध्ये जर आपल्याला कम्युनिकेट करायचं असेल तर इंटरनेटची आपल्याला गरज नाही भासणार, कारण आपले पीसी पॉईंट टू पॉईंट कनेक्टेड आहे. म्हणजे आपण डायरेक्टली या पीसीवरून त्या पीसीला कम्युनिकेट करू शकतो. पण जर आपल्या पीसी या कॉलेजमधनं आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजला संपर्क साधायचा किंवा कम्युनिकेट करायचा असेल तर आपली लाईन डायरेक्टली त्यांच्या लाईनला कनेक्ट नाहीये. आपली लाईन कुठे कनेक्ट आहे? कुठंतरी इथं एखादी मोठा स्विच असेल, त्या स्विचला कनेक्ट असेल आणि तिथनं त्या स्विचमधनं तिकडचं कॉलेज आपल्याला कनेक्ट होणार. म्हणजे काय आलं, म्हणजे नेटवर्क ऑफ सच अ लार्ज नेटवर्क्स, त्याला आपण इंटरनेट म्हणू. म्हणजे अमेरिका, भारत, प्रत्येक कसं असतं, कॉलेज पुण्याच्या लेवलवरती एक स्विच, नंतर महाराष्ट्राच्या लेवलवर एक स्विच, असं स्विच, राउटर्स, गेटवे, ब्रिज, असं छोट्या छोट्याने मोठं होत जातं नेटवर्किंग. तेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा नेटवर्किंग शिकतो तेव्हा आपण आपल्या कॉलेजमधलंच नेटवर्किंग शिकायचं. कॉलेजमध्ये नेटवर्किंग कसं होतं आणि इथून कॉलेजच्या बाहेर त्याचा थोडासा विचार आपण नंतर करू. नेटवर्किंग हा असा सब्जेक्ट आहे इथं फक्त आपण इमॅजिनेशन करू शकतो. असं तुम्हाला प्रॅक्टिकली असं काहीच दाखवता नाही, फक्त तुम्हाला दाखवता येईल ते आकडे काय असतात ते. तुम्ही लिनक्सवरती नेट स्टॅट वगैरे अशी कमांड जर टाकून बघितली तर तुम्हाला सोर्स कुठला आहे, डेस्टिनेशन कुठला आहे, त्यामध्ये सगळे आपल्याला लिंक्स येतात, अशा प्रकारे येतं. पण कसं जात आहे, काय जातंय, कुठून जातंय हे नाही समजत. ते रॅन्डमली होत राहतं आणि ते फक्त आपण इमॅजिन करायचं असतं. तेवढी इमॅजिनेशन पॉवर आपल्याला वाढवायला पाहिजे फक्त. आता नेटवर्किंगमध्ये आपल्याला मॅक ॲड्रेस मशीनला असतं, तुम्हाला माहितीच असतं. असेल काय असतं मॅक ॲड्रेस? प्रत्येक पीसीला एक मॅक ॲड्रेस असतो, तो मशीनचा ॲड्रेस, आणि तो प्रत्येक मशीनला वेगळा असतो. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही मशीनवरचा आयपी बघा, मॅक ॲड्रेस बघा, प्रत्येक मशीनला वेगळा असतो, तो युनिक असतो. जर आता मला इथनं दुसऱ्या मशीनला जर कनेक्ट करायचं तर तुम्ही जर म्हणजे एकाच नेटवर्कमध्ये असेल तर मी कदाचित तो फाइंड करू शकतो तो आणि मी कम्युनिकेट करू शकतो. पण जर मला आपल्या पुण्याच्या बाहेर दुसऱ्या कुठला तरी एका कॉलेजला संपर्क करायचा आणि मला तो पीसी माझ्या पीसीला कनेक्ट करायचा, त्या केसमध्ये मी कसं काय कनेक्ट करणार? मॅक ॲड्रेस वरनं जर करायचं म्हणेल तर तो पर्टिक्युलर मॅक ॲड्रेस मला माहिती असेल किंवा जरी माहिती असला तरी तो कुठल्या नेटवर्कमध्ये आहे हे शोधणं मला कठीण जाईल. तुम्हाला समजते का मी काय बोलतोय? जर समजत नसेल तर मला परत विचारा, कारण मी जेव्हा बीसीएसला होतो तेव्हा मला हे सगळं असंच वर्णच जायचं. त्याला तुमच्या कसं म्हणजे इथं जातंय का इथून जातं ते जरा सांगा बरं का. तर आता आपण कसं करतो, आता सपोज पोलीस जेव्हा आता एखादी अतिरेकी आपला झाला, हमला झाला वगैरे, तर पोलीस सुरुवातीला करताना काय करतात की तो जो अतिरेकी होता तो कुठल्या ह्याच्यात नाही किंवा बाबा नक्षलवादी आहे का, तो ग्रुप शोधून काढतात सुरुवातीला. मग त्या ग्रुपमध्ये आत जातात. तसंच आपलं त्यासाठी आपल्याला लॉजिकल ॲड्रेस हवा. म्हणजे नेटवर्किंगमध्ये मॅक ॲड्रेसवरनं आपल्याला शोधण्यासाठी मशीन अवघड जातं. त्यामुळे थोडेसे नेटवर्किंगमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि लॉजिकल ॲड्रेसिंग ही कन्सेप्ट आली. म्हणजे आपल्याकडे लॉजिकल ॲड्रेसिंग म्हणजे काय की आयपी ॲड्रेस थोडक्यात म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. आता आपलं कॉलेज आहे, आपल्या कॉलेजला एक ISPनी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली इंटरनेटची. त्यांनी आपला सर्व्हिस प्रोव्हाइड करताना एक आयपी दिलेला असतो. आता जेव्हा मला इथनं दुसऱ्या कॉलेजला संपर्क करायचा आहे तेव्हा मी माझ्या एकाच आयपीने संपर्क करू शकतो, म्हणजे जो की ISPने मला दिलेला आहे. माझ्या या कॉलेजमध्ये माझ्या भली मशीनचा प्रत्येक वेगळा असेल आयपी, तो इंटर कॉलेज झाला, म्हणजे आपल्याच कॉलेजमधला झाला इंटर कॉलेज. पण बाहेर जाताना मी एकाच आयपीने जातो. तेव्हा काय होतं, इथं जे मल्टिपल्स मॅक ॲड्रेसेस आहेत ते मॅक ॲड्रेसेस आपले एका आयपीच्या खाली आले, जो आपल्याला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरने आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. त्या जर आता मला तसंच त्या पण कॉलेजला असणार, मग मला त्या कॉलेजमधलं एखादी मशीन हवी असेल तर मी त्या कॉलेजचा आयपी ॲड्रेस लक्षात ठेवणार आणि त्या आयपी ॲड्रेसला मी पिंग करणार. मग तिथल्या त्या मशीनवरती ज्या मशीनचा आयपी ॲड्रेस मी टाकलाय त्या मशीनच्या आयपी ॲड्रेसवरनं तिथली मशीन शोधले जाणार. ते कसे, ते आपल्या पुढे आहे ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. तो एक प्रोटोकॉल किंवा नॅट नेटवर्क ॲड्रेस रिझोल्युशन वगैरे काय आहे, नॅट ते ट्रान्सलेशन असतं की ते ट्रान्सलेशन आपलं सपोज 40 गाठ पण आपल्या कॉलेजमध्ये असेल तर त्याच्यामध्ये
नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन म्हणून एक असतं नॅट मोड किंवा ब्रिज मोड. तुम्हाला फर्स्ट इयरला झालं, सेकंड इयरला झाला असेल तर असेल. झालं का नॅट मोड, ब्रिज मोड? आठवत नसेल कदाचित. तर ते फोर्टिकाट वगैरे आपण नॅट मोडवरती ठेवतो आणि नॅट मोडवरती ठेवून ते सगळे नेटवर्क आपलं एक आलं कुठून कुठे पाठवायचे ते तो डिव्हाइस ठरवत असतो. ते आपण काहीच नाही ठरवत. ते सगळं त्या ISP ने आपल्याला सेटिंग करून दिलेलं असतं. तेव्हा त्यामुळे आपण तेवढं जास्त नाही घुसत त्याच्या नेटवर्किंगमध्ये. आणि सपोज आता माझं मशीन इथंच आहे आणि मला ते माहितीच नाही कुठे आहे, म्हणजे आता कसं जाणार ना तिथे. त्यासाठी राउटिंग पण माहिती, म्हणजे रूट्स पण माहिती पाहिजे. डिव्हाइसला रूट पण माहिती पाहिजे, म्हणजे कुठल्या रूटने गेलं तर कुठलं म्हणजे बेनिफिशियरी पडेल किंवा कॉस्ट इफेक्टिव्ह पडेल किंवा माझा टाइम डिले जरा कमी होईल, थ्रोपुट वाढेल. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राउटिंग ही पण एक कन्सेप्ट तिथंच येते. म्हणजे लॉजिकल ॲड्रेसिंग आणि राउटिंग या दोन कन्सेप्ट आपल्याला माहितीच पाहिजे या नेटवर्किंग लेअरसाठी. तर आता नेटवर्किंग लेअरमध्ये लॉजिकल ॲड्रेसिंग तुम्हाला हे जे सांगितलं, मॅक मशीन ॲड्रेस असतो आणि IP म्हणजे लॉजिकल ॲड्रेस. IPलाच लॉजिकल ॲड्रेस म्हणतात. तर आता IP व्हर्जन 4 आपल्याला सिलेबसला आहे, तुम्हाला सिलेबसला आहे. आता न्यू टेक्नॉलॉजीमध्ये IP व्हर्जन 6 पण आलेलं आहे. काय IP व्हर्जन 6 आणि IP व्हर्जन 4 मध्ये काय हे डिफरन्स आहे, तुम्ही सांगू शकेल का? काय वाटतं तुम्हाला काय असेल? आता आपण मागे जर तुम्ही म्हणजे रेग्युलर न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की आपली जी नेटची स्पेस आहे ना, ती स्पेस कमी पडते असं काहीतरी न्यूज होती, वाचली असेल. तर ती स्पेस कमी का पडते की IP व्हर्जन 4 हा 32 बिट्स हा ॲड्रेस आहे. 32 बिट्स. तर 32 बिट्स म्हणलं तर 2⁻32 इक्वल टू जेवढी कॅल्क्युलेशन होतं 2⁻32 जेवढं कॅल्क्युलेशन होतं, जी संख्या येते तेवढेच आपल्याला ॲड्रेसेस वापरता येतात. पण आता आपलं पूर्ण इन वर्ल्ड इतक्या नेटवर्क युजर झाले की आपल्याला ते ॲड्रेसेस कमी पडायला लागले. त्याच्यामुळे हे नेसेसरी झालं की IP व्हर्जन 6 हे काढावंच लागलं. IP व्हर्जन 6 मध्ये 128 बिट्स आपण वापरू शकतो. म्हणजे IP व्हर्जन 6 हा जो आहे तो 128 बिट्सचा आहे. म्हणजे 2⁻28 इक्वल्स टू किती येतात, तेवढी ॲड्रेस स्पेस आपल्याला वापरता येतात. त्याच्यासाठी पण आता तुम्हाला सिलेबसला IP व्हर्जन 6 IP व्हर्जन 4च आहे, तेव्हा आपण 32 बिटचा विचार करू. बीट बाईट्सचा डिफरन्स सर्वांना माहिती असेल. 1 बीट 8 बाईट्स इक्वल्स टू 8 बाईट्स इक्वल्स टू 8 बाईट्स इक्वल्स टू हाऊ मच बीट? 10 ही डेसिमल संख्या आहे, ती हेक्साडेसिमल मध्ये कसे डिनोट करणार? राईट. ऑक्टेट म्हणजे काय? ऑक्टल. हा राईट, 0 to 7. राईट. तर आपला 32 बिट्स आहे, त्याच्यामध्ये डेसिमल नोटेशन, डॉटेड डेसिमल आणि नुसतं बायनरी नोटेशन असं हा IP डिनोट करतात. आता सपोज बायनरी नोटेशन आणि (32 बिट्सचा आपला IP ॲड्रेस असतो. 32 बिट्स. त्याच्यामध्ये 32 बिट म्हणलं तर डॉटेड डेसिमल मध्ये आपण 8.8.8.8. सपोज हा IP आपण डेसिमल मध्ये कन्सिडर केला तर तो बायनरी मध्ये काय येईल?
1,000,000 त्याच्यामध्ये आपल्याला 4 फील्ड्स येतील म्हणजे इथे 8 बिट्स येतील, इथे 8 येतील, इथे 8 येतील, इथे 8 येतील. 8 चौक 32 म्हणजे किती झाले? 32 बिट्स झाले आपले. म्हणजे इथे 8 8 डेसिबल तुम्ही बायनरी मध्ये कसं लिहू शकाल? 1,000,000 बरोबर. पण इथे आपल्याला जे बिट्स आहेत ते 8 बिट्स आहेत. सुरुवातीला 4 म्हणजे 0 0 0 0 1 0 0 0 प्रत्येक ठिकाणी असं येईल. आणि हे डॉट इथे डॉट वगैरे नसतो बायनरी मध्ये कन्व्हर्जन करताना, लक्षात ठेवायचं. दुसरं आहे, आता तुम्ही 124 बायनरी मध्ये कसं रिप्रेझेंट कराल किंवा 128 0,0,1 0,0,10 परत सांग. 128 कसं रिप्रेझेंट करणार तू बायनरी मध्ये? पहिले 4 तुम्हाला हे माहिती आहे का ट्रिक? 8 4 2 1 यानुसार करता तुम्ही. इथे हे कन्सिडर करताना इथं 8 बिट्स आहेत हे पण लक्षात ठेवा. ही एक ट्रिक आहे, म्हणजे फास्ट कसं आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल हे लक्षात ठेवा. तर 8 4 2 1 असं म्हणलंय 2. आता आपण इकडे वाढवत जाऊ. 16 32 64 आणि 128 याचे. आता आपल्याला किती हवंय? 128 हवंय. तर मी फक्त इथे एक पुट करणार, बाकीचे 0. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 राईट. आता तो पूर्ण जो झाला, आता मला 255 रिप्रेझेंट करायचं. कसं करू मी? नेटवर्किंग मध्ये हे जर लवकर आलं ना तर खूप लवकर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कन्व्हर्जन खूप महत्वाचं आहे. एकदा डेसिमल आणि बायनरी. 255 कसं काय डिनोट करणार तुम्ही? या सर्वांचे एक वेळेस ऍडिशन करून बघा बरं किती येते. म्हणजे मी इथं कसं डिनोट करू? 255 1 1 1 1 1 1 1 1 251 इथं असं डिनोट झाला बायनरी. येते का लक्षात? काही चुकत असेल तर मला सांगा. म्हणजे मी पण असं पहिल्यांदा सांगतोय, म्हणजे कुठेतरी येऊन. आता इथं त्यांनी काही रूल्स दिले आहेत. आता आपल्याला तुम्हाला एक पूर्ण आयपी ऍड्रेस देतो, त्याचा मला तुम्ही बायनरी करून द्या. इथं त्यांनी दिलेला आहे, मी तो घेत नाही, तो दुसरा घेतो, कारण कदाचित तुम्ही तो बघितलेला पण असेल. त्या नेटवर्किंगचं पुस्तकच उघडलं नाही. 192.168.1.88 याचा डेसिबल मला तुम्ही 2 मिनिटात काढून द्या. बायनरी सॉरी, हे तुमच्या समोरच आहे.
झालं का? तुम्ही या वेळी जर केलं तर तुमचा आतापर्यंत आन्सर यायला हवा होता. त्यानेच करताय तुम्ही. कसं करता मग? काय झालं तुला सांग. एक मिनिट तू सांग. 1 1 आणि 6 मध्ये काय आलं? 192 झालं. 168 1 कोण सांगताय? 0101 बर. हा 3 वेळा 0 काय होत आहे बघ बरं. 88 झालं का? 168 चं बरं कसं करता तुम्ही सांगा बरं आता मला. एक जणांनी सांगा. कोणतरी कोण सांगताय? त्याची ऍडिशन करायची. आता आपली किती? 168 हवं तर 128 सुरुवातीला तुम्ही घ्या ना. -1 हा बरोबर बरोबर. 168 - 128 हा जेवढे येतील हा त्यातनं 40 किती राहतात मग ते? 40 राहतात. 40 मधनं किती मायनस करणार परत? 40 कुठं तुझे मग इथं? 32 आणि 8. हा 32 पण करणार आणि 8 पण करणार. तर झिरोच पुट करून टाकायची इथं. जे आपण ऍडिशन मध्ये घेतोय त्या ठिकाणी 1 पुट करायचं. जे घेत नाही त्या ठिकाणी 0 पुट करून टाकायचं. आपल्याला फास्टली बायनरी म्हणतो. ते फक्त लक्षात ठेवा. तो सिक्वेन्स फक्त डबल करत जायचं. 1 2 4 8 16 32 64 आणि 128. आणि त्या सर्वांचे ऍडिशन आहे ते 255. आता आयपी ऍड्रेस बायनरी मध्ये काही रूल्स आहेत तिथे. ते बघा मी वाचून दाखवतो. देअर शुड बी एक्झॅक्टली 32 बिट्स. हे आपण जे बिट्स बायनरी मध्ये लिहिलंय एक्झॅक्टली 32 बिट्सच आहेत का ते बघायचं सुरुवातीला. त्याच्यानंतर नो अदर डिजिट्स एक्सेप्ट 0 and 1 आर टू बी प्रेझेंट. 0 आणि 1च आहेत आपले बायनरी मध्ये. आणि डेसिबल डॉटेड डेसिबल मध्ये काय आहे? फॉर्मॅट शुड बी A.B.C.D डॉटेड डेसिबल. आता आपण मशीन मध्ये टाकताना हे आयपी नाही अटॅक करत. आपण हेच आयपी टाकतो. पण मशीन मध्ये कन्वर्ट होताना तर कन्व्हर्जन वगैरे होऊन ते बायनरी मध्ये होतं. कारण मशीन लँग्वेज ही बायनरी लँग्वेज. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण डेसिबल डॉटेड डेसिबल वापरतो. कुणी आयपी टाकला का मशीनला आतापर्यंत? नाही टाकला? निगेटिव्ह इंटिजर्स नसणारच ना. आणि नो लिडिंग झिरोज म्हणजे 192 च्या अगोदर मी जर 0 लावला इथे ते व्हॅलिड नाहीये डॉटेड डेसिबल मध्ये. हे रूल्स लक्षात ठेवा. तुमच्या पुस्तकात आहेच ते बघून घ्या एक वेळेस. आता इथं काही त्यांनी बायनरी नोटेशन्स दिली आहेत. तुम्ही डेसिबल मध्ये कन्वर्ट करायचे. मीच तुम्हाला बायनरी एक देतो माझ्या मनाने. पुस्तकाचे नाही देत. ते तुम्ही मला डेसिबल मध्ये करून दाखवा. फास्ट. आता सगळ्यांना समजलं ते. त्यामुळे लोक फास्ट आन्सर हवं. पण माझे 32 बिट्स येतात का ते सुरुवातीला सांगा होता.
त्याचे मला डेसिबल सांगा काय. 72, 134, 255, आता मला प्रत्येकाचा एक एक हे सांगा. 72. कुठल्या पोझिशनला आहे? 64. 64. आता कोणाला काही जर समजलं असेल तर मी इलॅबोरेट करून लिहितोय, ते लक्षात घ्या. 8. 64 प्लस 8 हे कितल्या पोझिशनला आहे? 128 प्लस 4 प्लस 2. आता हे पूर्ण आहेत सगळे, म्हणजे ते ऍडिशन 255. तर सगळे 1 आहेत त्याच्यासाठी 255 ऍडिशन आली. याची पोझिशन 64 60. प्लस 60 नाही 32 सॉरी 60 प्लस 4 प्लस 2. याची जी ऍडिशन येईल ती डॉट मध्ये लिहून टाकायची. सपोज हे मला बायनरी आहे का तुम्ही सांगा. आपला डेसिमल व्हॅलिड आहे किंवा नाही? नाहीये. का नाही? ते 256. का नाही? 256 का नाही? 8 बीटच्या बाहेर. Right. आलं का लक्षात सगळ्यांचे? ते काय नाहीये? त्याच्यामध्ये मॅक्झिमम इंटिजर जे असतात ते 255 पर्यंत असतात, किंवा 2⁸ इक्वल्स टू 256. 0 पासून स्टार्ट करतो म्हणून 0 to 255 म्हणजेच 256. पण 256 काउंट मध्ये नसतं. आता आपली जी 2⁻32 ची जी स्पेस येते टोटल, ती टोटल स्पेस आपण कशी काय डिवाइड करणार? ते डिवाइड करण्यासाठी नेटवर्किंग मध्ये कन्सेप्ट आहेत, क्लासफुल ऍड्रेसिंग आणि क्लासलेस ऍड्रेसिंग. सरांना फोन आला, इकडे बघ ना. सरांना कोणाला आला ते बघतो का त्यासारखं. क्लासफुल ऍड्रेसिंग काय आहे कोण सांगू शकते का? नजर जरी फिरवली असेल तरी पुस्तकातून लगेच क्लास अवघड परीक्षा आली ना तो डे बिफोर एक्झाम. नाही हे आता चालतं, पण एमसी सारे लय घाण आहे. तुम्ही जेव्हा एमसीला जाल ना, डे बिफोर एक्झाम म्हणलं ना, पहिली सेम अख्खी गणते बरं का. त्यामुळे आता ठीक आहे, पण सवय असू द्या बरं का, अभ्यासाची सवय असू द्या. फक्त पास व्हायचं असेल तर डे बिफोर एक्झाम ठीक आहे. जर चांगल्या मार्काने पासून इथनं दुसऱ्या कुठल्या कॉलेजला जायचं असेल तर मग तुम्हाला अगोदर महिनाभर अभ्यास चालू केला पाहिजे. तर त्याच्यात 5 क्लासेस आहेत, ABCDE. त्यामध्ये क्लासफुल ऍड्रेसिंग मध्ये आणि क्लासलेस ऍड्रेसिंग मध्ये आपल्याला क्लासेस वगैरे काही कन्सिडर करायचं नाही. दोन मेथडने आपल्याला डिवाइड करून दे, म्हणजे आपला चॉईस आहे, क्लासफुल ऍड्रेसिंग वापरायचे किंवा क्लासलेस वापरायचे. तर क्लासफुल ऍड्रेसिंग मध्ये 5 क्लास आहेत. ते 5 क्लासेस कसे डिवाइड केले त्याने सांगतो मला. बायनरी नोटेशन मध्ये आणि तुम्ही मला डेसिमल नोटेशन मध्ये नंतर सांगायचं. मी आता तुम्हाला बायनरी नोटेशन मध्ये सांगतो कसं ते डिवाइड केले. पडली का? किती वेळ? बघा, बायनरी मध्ये 5 क्लासेस आहेत आपल्याकडे, A, B, C, D आणि E. बायनरी मध्ये जो क्लास चालू होतो बायनरी मध्ये, तो 0 1 ला 0 पासून चालू होतो, B 1 0, C 1 1 0, D 1 1 1 0 आणि E 1 1 1 1. 8 बीट फील्ड आहे. 8 बीट फील्ड म्हणजे सुरुवातीचा जो आपण शेवटचा इकडा लेफ्ट मोडचा जो बाईट होता आहे, तो बाईट हा
आता 192 जर डॉट काय असेल ते जरी म्हटलं तर 192 हा कुठल्या क्लासमध्ये येईल तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. 0 1 0 1 1 0 1 1 1 0 आणि 4 टाइम्स 1 ABCD काढून घ्यायची. 0 1 0 1 1 0 हे लक्षात राहील. त्याच्यापेक्षा ते याच्यावरून कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. 192 आहे कुठल्या क्लासमध्ये येईल तो आता तुम्ही कसं सांगू शकाल मला? सिंपल. 192 तुम्ही कसं कराल? 192 चं बायनरी काय येईल? 1 1 6 टाइम्स 0 1 1 कुठे येतं? 1 1 0 C म्हणजे 192 पासून चालू होणारा जो काही ऍड्रेस असेल तो क्लास C मध्ये येईल आपल्या. आता सपोज माझा 127 आहे चालू होणारा ऍड्रेस 127 पासून काय चालू होईल तो होईल तो कुठल्या क्लासमध्ये येईल आपला? डी 127 चा सुरुवातीला बायनरी कन्सिडर करा तुम्ही. कुठला? कॉन्फिडेंटली सांगा ना. ए हळूच कुठंतरी ए घाबरत नका सर. बरोबर ए बरोबर आहे कारण याचा बायनरी हा 128 शेवटचा बीट होता म्हणजे 128 तर काही येणार नाही तो 0 0 लगेच लक्षात येईल ना. ए क्लास मध्ये हा 127 आहे. आता डी आणि ई मध्ये कुठले मला डेसिमल मध्ये सांगा याच्यावर कुठले येऊ शकतात. सुरुवातीला डी चा सांगा मला. पहिला डिजिट काय असू शकतो? हा जो चालू होईल तो 127 पासून चालू होईल. तो कुठे एंड होतो तो आपण नंतर बघू. बी मध्ये 1 0 कुठनं चालू होईल? 128 सी 190 डी 146 ही तुम्ही सांगितलं ते बरोबर म्हणून लिहितो बरं का कारण याच्यावरून आपल्याला शेवटचा कुठलाही तो काढायचा. ती रेंज म्हणजे डेसिमलची रेंज आपल्याला याच्यावरून काढायची. डी 224 224 कसं काढलं? तर 3 चे ऍडिशन करून काढले आणि हे 240. आता 127 इथे सुरुवात आहे याची आणि ह्याची पण सुरुवात 128 आहे म्हणजे 127.0.0.1 असू शकते. इथं सुरुवात इथून असू शकते म्हणजे हा माझा सुरुवातीचा पॉईंट आहे. माझा एंड पॉईंट काय असू शकेल जर माझा इथे 128 आहे तर माझा शेवट काय असू शकेल? शेवटचे 3 डिजिट सांग मला. 1 अरे जर इथं 128 आहे तर माझा एंड पॉइंट पण 127च असू शकेल ना. आणि या क्लास मध्ये माझा 0 पासून पण चालू होऊ शकतो 127 पासून चालू असं काही नाही ना. म्हणजे माझ्या आयपी ऍड्रेस मध्ये 0.0.0.1 असं पण असू शकतं ना. येते का लक्षात? मग ह्याची काय झाली रेंज 0 to 127 डेसिमल मध्ये. आता ह्याची काय असू शकते जर इथे 127 आहे इथे 128 आहे तर 128 पासून कुठपर्यंत असू शकेल? 191. आता 192 इथे सुरुवात आहे 223 हे बरोबर आहे ना. आणि 240 सॉरी 2242 239 आणि 2402 255 आलं लक्षात? हे राहील का लक्षात?
आता मी कधीही पुढे जाऊन परत मागणं विचारेन बरं का, लक्षात आलं राहील लक्षात. कारण या कन्व्हर्जनमुळे हे सगळं व्यवस्थित एकदम फिट बसून जातं. माझ्या तरी बसला होता. किंवा तुमच्या कुठल्या ट्रिक असतील तर त्या सांगा, म्हणजे सगळ्यांना कळू द्या. आहेत कुठली ट्रिक तुमच्याकडं? हे लिहून घ्या सगळे. कन्व्हर्जन आपण कसं केलं आणि ही रेंज कशी काढली दिसतंय का तुम्हाला? झालं? मला आता हा आयपी ऍड्रेस कुठल्या रेंज म्हणजे कुठल्या क्लासमध्ये तो सांगा. कुठल्या क्लासमध्ये येतो? आयपी ऍड्रेस बघा सुरुवातीला 168.2.03.64 कुठल्या क्लासमध्ये येतो? अरे मुळात माझा आयपी ऍड्रेस चुकीचा आहे. ते तुम्हाला मी वाचून देखील दाखवतो, तुमचं लक्षच नाही राव. डायरेक्ट तुम्ही 168 बघितला, हा 128 चा पुढचा 168, हा बी. हे एंट्रन्सला वगैरे असे क्वेश्चन येतात. शिकवणार म्हणजे तो कुठल्याच क्लासमध्ये एक्झिस्ट करत नाही आणि आपला क्लास विचारतो. तेव्हा नन ऑफ द अबोव लिहायचं असतं, माहिती ना? तो चौथा ऑप्शन असतो तिथं आपल्याकडे. आलं लक्षात? हेक्साडेसिमल कसं डिनोट करतात? मला 45 ला हेक्साडेसिमल डिनोट करायचं. बेस 16 दुसरा बी आपल्याला नेटवर्किंग मध्ये वापरण्यासाठी हा हेक्साडेसिमल झाला. म्हणजे तुमच्या सिलेबसला जो डिनोट केला त्यांनी तो आता जर 45 0 बाय दिसलं तुम्हाला कुठं तर समजा ती हेक्साडेसिमल व्हॅल्यू आहे. आता नेट आयडी आणि होस्ट आयडी. नेट आयडी आणि होस्ट आयडी मध्ये आपल्याला सपोज जर आपल्या कॉलेजचा आयपी ऍड्रेस या क्लासमध्ये बिलॉंग्स करत असेल 127 च्या एक क्लासमध्ये घेणे सगळं आपल्या कॉलेजचा आयडी आहे 127.4.3.68. हा माझा कुठला क्लासचा आयडी आहे? ए. सॉरी प्रत्येक फील्ड किती बिट्सचे? 8 बिट्स. 0 to 7 काय येते? 2 30. आता नेट आयडी आणि होस्ट आयडी. नेट आयडी म्हणजे काय असतो की प्रत्येक क्लासला नेट आयडी हा ए मध्ये एक क्लासमध्ये हा फक्त नेट आयडी हा एवढा आहे. जर आपल्या कॉलेजचा नेट क्लास ए मध्ये असेल आणि आपला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरने हा आयपी प्रोव्हाइड केला असेल तर आपण एवढे आयपी
आपल्या कॉलेजमध्ये वापरू शकतो. म्हणजे 2⁸ IPs हे नेट आयडी मध्ये आहे, म्हणजे क्लासला इन युनिव्हर्स. आणि आपल्या जर कॉलेजचा IP ॲड्रेस या क्लास मधला असेल तर आपण किती होस्ट वापरू शकतो आपल्या कॉलेजमध्ये? 2⁸ 2⁴ एवढे होस्ट आपण आपल्या कॉलेजमध्ये वापरू शकतो. म्हणजे 2⁴ मशीन आपण आपल्या एका IP वरती चालवू शकतो. म्हणजे आपण कनेक्शन घ्यायचं एकच, पण आपण 2⁴ मशीन्स आपण वापरू शकतो. तेवढे ऍड्रेसेस आपल्याला मिळू शकतात. येतं लक्षात? तसंच क्लास बी चं पण तसंच आहे, क्लास सी. पण क्लास बी मध्ये आणि क्लास सी मध्ये डी आणि ऑल म्हणजे काही फ्युचर इन्हान्समेंट. हे जे आहे तो नेट आयडी आहे. हा जो पूर्ण आहे तो होस्ट आयडी. त्याच्यामध्ये नेट आयडी हा एवढा आहे. ह्या दोन आहेत ते होस्ट आयडी आहेत. ह्याच्यामध्ये एवढे नेट आयडी आहे आणि हा एवढा एकटाच होस्ट आयडी आहे. नेट आयडी आणि होस्ट आयडीची कन्सेप्ट काय आहे तुम्हाला कोणाला समजली असेल तर सांगा. एवढ्यावर कोणाला समजली असेल तर सांगा. काय समजलं? नाही काय समजलं? नेट आयडी म्हणजे नेटवर्क आयडी. नेटवर्क आयडी आणि होस्ट म्हणजे आपला पर्टिक्युलर होस्ट होता. एक मशीन म्हणजे होस्ट आपला हा एक होस्ट आणि आपला जो कॉलेजचा सर्व्हर आहे तो एक नेटवर्क आयडी. नेटवर्क तो आहे. त्या नेटवर्कला आपला एक IP दिलेला आहे. ISP ने आपल्याला. मी कॉलेज लेवलवरती कन्सिडर करतो आणि इथलेच एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला लक्षात येईल लवकर. मी अगोदर सांगितलं की आपण कॉलेज लेवलवरती विचार करू. नेटवर्किंग कसं खूप वास्ट आहे, त्यामुळे आपण जेवढं खालच्या लेवलवर समजावून घेऊ तेवढं आपल्याला नंतर पुढे मदत होईल. आता नेट आयडी म्हणजे आपला सर्व्हरचा आहे. त्या सर्व्हर मधनं आपल्याला या होस्टचा जो आयडी मिळतो तो होस्ट आयडी. आपला जर IP 127च्या आतला याच्यामधला असेल क्लास A मधला तर आपल्याला 2⁴ होस्ट वापरता येतील. जर आपला IP क्लास C मधला असेल, क्लास C मधला आपला जो IP तो 192 पासून चालू होतो. 192 मधला जर आपला IP असेल तर आपण किती मशीन्स वापरू शकू? होस्ट 2⁵. काय ते तेवढा मशीन होस्ट वापरू शकू आपण. आता प्रत्येक क्लासचं काहीतरी म्हणजे आपल्याला लिमिटेशन्स लक्षात येतील. जर क्लास A मधला ऍड्रेस असेल एकतर त्या क्लास A मध्ये लिमिटेड ऍड्रेस स्पेस आहे. म्हणजे 2⁵ म्हणजे असे काही जास्त नाहीये ऍड्रेसेस. जर 2⁵ जर मी आपल्या कॉलेजने IP ऍड्रेस घेतला त्या क्लास ऍड्रेसिंग मधला तर 2⁴ एवढे होस्ट वापरायचे आहेत. आपल्या कॉलेजमध्ये काही तेवढी मशीन्स नाही. 2⁴ म्हणजे किती झाले ते कॅल्क्युलेट करून नंतर बघा तुम्ही. तेवढे मशीन्स नाहीये. मग जर तेवढं आपल्याला नकोच असतील होस्ट तर आपण त्याच्यामधला नाहीच घ्यायचा. आपण याच्यामधला घेऊ ना. 2⁵ म्हणजे आपल्याला जवळपास
वन किती 20. 254 काहीतरी असं होतं काय 120 काय असेल तेवढे मशीन्स तर आपल्याला कॉलेजमध्ये लागतात तर मोर दॅन इनफ आहे. मग आपण क्लास सी मधला आयपी ऍड्रेस आपण घेऊ शकतो. इथं किती ऍड्रेसेस अवेलेबल आहेत 224 ऍड्रेसेस म्हणजे इन द वर्ल्ड वर्ल्ड वाईड विचार केला तर 224 इथे ऍड्रेसेस अवेलेबल आहेत. जर इथला ऍड्रेस घेतला तर तो आपल्या कॉलेजला सुटेबल आहे म्हणजे आपल्याला तेवढं इनफ आहे. 128 काय असेल तेवढ्या मशीन्स आपल्याकडे आहेत आणि तेवढ्यांना आपण वापरू शकतो. आलं लक्षात आले का गंभीर नका होऊन बसतो असं नेट टायडी आणि हाऊस टायडीचं डिव्हायडेशन आहे. क्लास बी आणि क्लास ए आणखी काही झालं नाही फ्युचर इन्व्हेस्टमेंट कोणाला पीएचडी करायचं असेल ना तर आहेच स्कोप आहे. हा तर मास्क ऍड्रेस मास्क या आपला या आयपी वरनं कुठल्या तरी दुसऱ्या आयपीला किंवा कॉलेजच्या बाहेर दुसरा मशीन आहे तिथल्या आयपीला आपल्याला डेटा सेट करायचा. तर कसं करायचं आणि त्याला मास्क लावायचा असतो. म्हणजे मास्क म्हणजे काय असतं /28 या ऍड्रेसला सपोज हा आपला सोर्स ऍड्रेस आहे सोर्स आयपी हाय याला 28 चा मास्क आहे. मास्क आहे काय ते तुम्हाला सांगतो. मास्क आता 28 आहे म्हणजे 32 बीट पैकी आपले 32 - 28 4 उरतात तेवढे 4 झिरो येणार आपले शेवटचे आणि बाकी सगळे 1 येणार. 28 आपल्याला डेसिमल मध्ये कन्सिडर नाही करायचा. नंबर ऑफ वन्स किती आहेत हे काउंट करून मी ते 28 वन्स आणि उरलेले 32 पैकी 4 झिरो करून टाकले. तो मास्क आहे. जर माझा हा आयपी ऍड्रेस असेल तर हा आयपी ऍड्रेस या मास्कला एंडिंग होतो त्याचं म्हणजे 10 काय 10 एंडिंग करतोय और नाही 100 असं एंडिंग होतं आणि जो आयपी ऍड्रेस शेवटी मिळतो ना म्हणजे आता सगळं करून झालं आपला एंडिंग तर शेवटचं काय तिथे 68 आहे. 68 कसं डिनोट कराल तुम्ही 1 हे सगळे झिरो येतील हा 1 येईल हा 0 आणि 0 1 0. आता याचा एंडिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळतं 0 0 1 0 0 0 1 0 हा फक्त इथं 1 मिळतो. किती झाला तो 64 हा इथे किती आहे 60 म्हणजे आधी बदलला आपला मास्किंग केल्यानंतर आधी बदललाय मास्क लावल्यानंतर. जर मी मास्क लावून माझा आयपी बदलत असेल आणि तो आयपी जर मला माझ्या राउटिंग टेबल मध्ये मिळत असेल तर तो माझा डेस्टिनेशन येतं का लक्षात आलं का लक्षात काही नाही परत सांगू मला पूर्णच आयपी ऍड्रेस घेऊ आपण बायनरी मध्ये. हे झालं सगळ्यांचं. एक आयपी ऍड्रेस सांगा बरं कोणी आयपी ऍड्रेस सांगा कोणी जो की व्हॅलिड आहे. हा 192.168 हा 100 हा 0.1 0.1
हे 100 व्हॅलिड आहे बरं का. जर याच्या अगोदर माझा 0 इथे त्यांनी सांगितलं असतं तर तो व्हॅलिड नसता. हा बायनरी नाहीये, हा डेसिमलच आहे. आता याचं बायनरी सांगा मला. डबल एकाने सांगा. 4 5 6 डॉट. हा 160 101 5.0 डॉट 100. तुम्ही बरोबर सांगता असं कन्सिडर करून मी लिहितोय. फर्स्ट बेंच 100 0 हाँ 011 00 101. कोण सांगताय? हा सांग. बरोबर आहे का? सुरुवातीपासून सांग ना तू. 0 हा हा 10 0 बरोबर. 100 येतं का? येतं का? आणि 1 झाले. बरोबर 8 आहे ना. आता याला मी मास्क करतो 28 चा. 28 चा डिफॉल्ट मास्क आहे. 32 चा असतो 28 चा. आणि आपल्या गरजेनुसार म्हणजे सबनेटिंग सुपरनेटिंग ही कन्सेप्ट पुढे त्यावेळेस आपल्याला मास्क अकॉर्डिंगली बदलायला. 28 चा मास्क आहे म्हणजे मला 28 वन्स घ्यायचे आणि 32 - 28 = 4 हे 0 घ्यायचे. मग मी 28 1 घेणार. झालं नाही मजा झाला. 0 0 0 0 यांचं काय करायचं मला एंडिंग करायचं. काय ही लेंथी प्रोसेस आहे. याची दुसरी पण एक मेथड आहे. दुसरी पण मेथड आपण बघू. इकडनं चालू 1 0 सगळे 0. हा इकडे हा 1 आहे का 0 आहे? हा 0 पुढे येणार. इथे फक्त 1 येणार बाकी 0 सॉरी सगळे 0 फक्त 1 येणार. इथे 1 येणार. फक्त 2 इथे 1 येणार. आले बरोबर. हा जो आयपी आपला येईल आता याचं मला डेसिमल सांग. 192 192 160 हा 100 हा 0 इथे काय होता? इथे 0 झाला. जर हा माझा 0 असलेला आयपी जर माझ्या राउटिंग टेबल मध्ये असेल तर तो माझं डेस्टिनेशन. जर नसेल तर त्या राउटिंग टेबल मध्ये दुसरा एक डिफॉल्ट असतो. त्या डिफॉल्टला ती रिक्वेस्ट पुढे जाते. मास्किंगची ही कन्सेप्ट म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला रिक्वेस्ट पाठवतो म्हणजे फेसबुक वगैरे नाही बरं नेटवर्किंग वगैरे पिंग वगैरे करतो ना. पिंग वगैरे माहिती असेल तुम्हाला ऐकून तर असेल. त्यावेळेस ही कन्सेप्ट तिथे अप्लाय होते. किंवा टेलनेट वापरलं का? टेलनेट रिमोट डेस्कटॉप घेण्यासाठी काय वापरतो तुम्ही? रिमोट डेस्कटॉप घेण्यासाठी काय वापरतो? हा टीव्हीवर वापरतात ना. तर टीव्हीवर मध्ये पण ही कन्सेप्ट आपला वापरतात म्हणजे किती वापरलेली आहे.
जेव्हा मी तिकडचा ऍड्रेस टाकतो, पासवर्ड टाकतो, तेव्हा माझं मशीन त्या मशीनला कनेक्ट होतं. तिथलं सगळं मला काम इथं करता येतं बसल्या ठिकाणी. त्या ठिकाणी शोधण्यासाठी हे सगळं वापरलं जातं. आता हा मी 28चा मास्क घेतला, जर मी /8चा मास्क घेतला किंवा /24चा मास्क घेतला तर बायनरी काय येते? जर मी /8 घेतले तर माझे 8 1 येतील, बाकीचे 0 येतील. म्हणजे हे जे 28 1 वापरलंय ना त्या ठिकाणी फक्त 8 1 वापरणार, बाकी सगळे 0 येणार. म्हणजे मास्क आपण कुठला वापरतोय त्यावरती आपल्याला डेस्टिनेशनचा आयपी मिळत असतो. त्या मास्क वरती डिपेंड असतं. कुठला मास्क वापरला तर कुठला ऍड्रेस मिळतोय. प्रत्येक मास्कला ही आपली व्हॅल्यू बदलली जाणार. जर मी इथं 26 केला तर मला ही व्हॅल्यू वेगळी मिळेल, कारण इथला एंडिंग चेंज होऊ शकतं किंवा म्हणजे ते होतं. नेटवर्कमध्ये सारखं राउटिंग टेबल बदलत असतो. इथलं काय बदललं आपण किंवा जर मास्क आणखी कमी केला किंवा वाढवला तर 1 इकडे येईल. त्या केसमध्ये ते होऊ शकतं. कॅल्क्युलेशन्स असतात त्याच्यामध्ये. कुठल्या केसमध्ये तुम्हाला मिळेल, कुठल्या केसमध्ये नाही मिळेल. नाही मिळालं तर ती रिक्वेस्ट पुढे जाते डिफॉल्ट मास्क. समजलं का नाही? थोडंफार समजून घ्या, थोडंफार वाचा. लक्षात येतं? बेसिक कन्सेप्ट आहे सगळा. विजन मधनं बघितलं तरी थोडंफार त्याच्यावर ठोकता येईल तुम्हाला एक्झामला. काय जर माझा आता हा मास्क आहे तर तुम्ही डेसिमल मध्ये पण लिहू शकतो. कसं लिहिणार? हा 255 255 255 आणि हा किती? हे 4 झिरो म्हणजे 255 मायनस 15 240 ना. अलग लक्षात. 255.255.240 आपण आपल्या कम्प्युटरमध्ये मास्क टाकताना हा टाकतो. तिथं डिफॉल्ट गेटवे असं काहीतरी लिहिलेलं असतं. हा ना सर? डिफॉल्ट गेटवे लिहिलेलं असतं. तो असतो सबनेट मास्क असतो. सॉरी, तर तो असतो. म्हणजे आपण जे बघतो ते थोडंसं वेगळं दिसतं, आपण जे करतो ते थोडंसं वेगळं असतं, पण असतं एकच. त्याकडे फार सिम्प्लिसिटी हे करण्यासाठी आणण्यासाठी आपल्याला कम्प्युटरला म्हणजे आपल्याला समजावून म्हणून त्यांनी ते जर वेगळे केलं. 0101 सगळीकडे असेल तर अगर हेच दोन नेटवर्किंग येत नाही 01चं कधी यायचं असं होतं. त्याच्यामुळे ते म्हणून मग अशी म्हणलं मी नेटवर्क ऍड्रेस. कॉलेजला एक नेटवर्क ऍड्रेस आहे, दुसऱ्या कॉलेजला एक नेटवर्किंगचा ऍड्रेस आहे. मला या कॉलेजमध्ये जर मेल वगैरे करा म्हणजे कुठं जरी कनेक्ट करायचं असेल तर बाहेरनं मला कनेक्ट करायला तर मला सुरुवातीला सर्व्हरला कनेक्ट व्हायला लागतं. सर्व्हर थ्रो काय त्यांचं नॅट असेल तर नॅट थ्रो माझं पर्टिक्युलर पीसीला कनेक्शन होतं. जर माझ्या कॉलेज इथल्या कॉलेजमधल्या प्रत्येक पीसीला जर वेगळा नेटवर्क ऍड्रेस द्यायचा म्हणलं तर आपल्याला ऍड्रेस स्पेसच पुरणार नाही आणि ते आपल्याला परवडणार पण. त्यामुळे नेटवर्क ऍड्रेस ही कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये ब्रिज मोड आणि नॅट मोड असा आहे. नॅट मोड मध्ये असेल तर नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन. हा 117.6.3.168 हा आपल्या सर्व्हरचा आयपी आहे. मेन सर्व्हरचा आयपी आहे किंवा फायरवॉलचा आयपी किंवा FortiGateचा आयपी आहे. माझी रिक्वेस्ट येताना सपोज मी कुठेतरी इकडे दुसऱ्या कॉलेजमध्ये बसलोय, माझा आयपी पण असाच काहीतरी आहे 127.6.30.28 असं काहीतरी आहे. मला इथून इथे या कॉलेजमध्ये अशा भरपूर मशीन्स आहेत. माझ्याकडे पण भरपूर मशीन्स आहेत. मी या मशीनवरती बसलो इथे. माझ्या या मशीनचा प्रायव्हेट आयपी आहे 192.168.3.2.
आणि इथल्या प्रायव्हेट मशीनचा आयपी आहे काहीतरी 192.168.3.4 असं काहीतरी आहे. मला या पीसीवरनं या पीसीला कनेक्ट करायचं, कनेक्शन घ्यायचं, म्हणजे मला तिथनं या पीसीचा रिमोट डेस्कटॉप घ्यायचा. तर मी तिथनं शोधताना काय काय सांगेल की मला हे मशीन हवंय, मला हे मशीन नकोय. ती कन्सेप्ट पुढे येत जाईल आपल्याला, इन डीप आहे ते. आपल्याला हे आयपी माहितच नसणार आहे, किंवा आपल्याला आपण जेव्हा रिक्वेस्ट पाठवतो ती आपली रिक्वेस्ट या आयपीने इकडे नाही जात. आपली रिक्वेस्ट जेव्हा जाते ना ती या आयपीने जाते, म्हणजे हा पब्लिक आयपी आहे जो की आयएसपी ने आपल्याला एकच दिलेला आहे. हा, आणि या कॉलेजचा हा आयपी पब्लिक आहे. आणि हे जे आहे म्हणजे कॉलेज मधल्या प्रत्येक मशीनला वेगळा जो आयपी आहे तो ते आहे प्रायव्हेट आयपी. हा माझा इथला प्रायव्हेट आहे. आता माझ्या प्रायव्हेट आयपी वरनं जेव्हा मी या मशीनला पिंग करेल तेव्हा त्या आयपीनी माझ्या प्रायव्हेट आयपीने नाही होणार पिंग, ते कुठल्या आयपीने होईल? या पब्लिक आयपीने होईल. मला बाहेर ओळखणारे या नावाने नाही ओळखत, मला बाहेर जे ओळखणार आहे ते या नावाने ओळखत, मला माझ्या कॉलेजमध्ये याच नावाने ओळखत, पण इथे आल्यानंतर मला या नावाने सगळे ओळखत. इथून मी इकडे आलो, इथं ती जी इन्फॉर्मेशन इथनं मला हवी असं मी सांगितलेली असते ती इथपर्यंत येते. तो सांगतो की मला 117.6.3.168 ला कनेक्ट करायचं. त्यामध्ये पर्टिक्युलर पोर्ट नंबर पण असतो आणि ते काय होस्ट आयडी, टेल, हेड असं सगळं असतं. त्यानुसार ती इथं आल्यानंतर स्प्रेड होते. आता 40 गार्ड आहे किंवा काही कुठला हार्डवेअर डिव्हाइस असेल किंवा सॉफ्टवेअर डिव्हाइस असेल ते इथं आल्यानंतर स्प्रेड होतं. इथून ते या पर्टिक्युलर मशीनला कनेक्ट होतं, कनेक्शन होतं. म्हणजे या पण मशीनला तिचं स्वतःचं अस्तित्व फक्त कॉलेजमध्येच आहे आणि त्या पण मशीनला तिचं स्वतःचं अस्तित्व तिच्याच कॉलेजमध्ये. बाहेर त्यांना कोणीही ओळखत नाही. बाहेर ओळखतं कोणाला? याला आणि या ऍड्रेसच्या अंडर असे 100 ऍड्रेसेस आहेत जे की कॉलेजमध्ये वापरतो. त्या ऍड्रेसच्या अंडर पण तसेच आहे. याच्याने काय होतं, आपली जी नेटवर्क स्पेस आहे 232 आयपी व्हर्जन 4 मध्ये आपल्याला मिळते ती कमी होते. म्हणजे जर मी या प्रत्येक मशीनला जर वेगळा आयपी ऍड्रेस जर मागितला असता तर तेवढे नसतेच मिळाले आपल्याला. ही टेक्निक आहे नेटवर्क ऍड्रेसची, त्याच्यामुळे आपण एका आयपीच्या अंडर भरपूर काही आयपी आपण वापरू शकतो. जर क्लास ए मध्ये असेल तर 224 आयपी आपण एका आयपीच्या अंडर वापरू शकतो. बरोबर ना सर? तर ही ऍड्रेस नेटवर्क ऍड्रेसची कन्सेप्ट आहे. आले लक्षात? कुणाचं नाही आलं असेल तर मी कन्सेप्ट, कारण हे आपल्याला परत ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल आणि रिव्हर्स ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल मध्ये शिकायचं. आले लक्षात? इथे काही एक्झाम्पल्स दिले. फाइंड द मास्क फॉर द आयपी ऍड्रेस 125.255.3.68/28. फाइंड द मास्क. मास्क फाइंड करायचं होतं. कसं फाइंड करणार? /28 दिलाय. हा, मोठ्याने जरा मला ऐकायला नाही ते. कशाला? याला मला फक्त मास्क फाइंड करायचं आहे, दुसरं काहीच नाही करायचं. हे जे स्लॅश नोटेशन लिहितात ना तो मास्क असतो. तुम्हाला मगाशी /8/28 नाही लिहून दाखवलं. स्लॅश नोटेशनने मास्क डिनोट करतात. फाइंड द मास्क म्हणले सरळ समोर त्यांनी दिलं /28 हा मास्क आहे. फक्त त्यांना बायनरी मध्ये पण लिहून टाकायचं 28 टाइम्स 1 आणि 4 0 0 0 हा मास्क झाला. सिंपल. आलं लक्षात?
सपोज आता आपण क्लास सी बघितला, क्लास सी मध्ये सुरुवातीचे ते 3 बाइट्स असतात ते नेट आयडी मध्ये असतात, बरोबर आहे का? आणि हे जेवढं असतं तो होस्ट आयडी असतो. मला इथे किती मिळतं? 2⁸ इक्वल्स टू 128 येणार आहे. 256 बदलला का कॅल्क्युलेशन? काय असतील ते तेवढे कॅल्क्युलेशन तेवढे आपल्याला इथे होस्ट मिळतं. जर मला 256 पेक्षा जर जास्त हवे असतील किंवा 300 मला जर होस्ट हवे आहेत तर मी काय करावं? जर मी क्लास बी चा जर घेतला आयपी ऍड्रेस तर 2⁻16 ते खूपच जास्त होतात. मग आहेत तेवढे 2⁻16 म्हणून तर आहेत तेवढे उरलेले वाया जातील आहे की नाही? जर मला क्लास सी मध्ये जर 300 आयपी होस्ट वापरता आले तर काय होईल? त्यासाठी काय करणार? माझ्याकडे 256 जर आहे तर सपोज मला उरलेले आणखी 32 होस्ट वापरायचे. 2 किती बरोबर 32? 2⁵ इक्वल्स टू नक्की का? हे कॅल्क्युलेशन काय आहे? तर जर मी इकडचे म्हणजे इथे 8 बीट आहेत, जर 8 बीट पैकी मी जर 5 बीट इकडचे उचलले तर मला इकडचे आणखी होस्ट वापरता येतील ना? किंवा सॉरी होस्ट नेट आयडी मध्ये इकडचे उचलले मी तर सबनेटिंग आणि सुपरनेटिंग आहे, त्यात कन्फ्युजन होतं थोडंसं. माझं आता ते कन्फ्युजन झालं तर मला एक्स्ट्रा होस्ट मिळतील. म्हणजे मी इथल्या इथं चेंजेस करून माझ्या आठवड्यामध्ये चेंजेस करून माझ्या रिक्वायरमेंटनुसार माझ्या सॉफ्टवेअरमध्ये चेंज करून मी वापरू शकतो, होस्ट वाढवू शकतो, मी मास्क बदलू शकतो, सबनेटिंग करू शकतो आणि सुपरनेटिंग करू शकतो. त्याच्यात आता सुपरनेट कुठला, सबनेट कुठला? सुपरनेट काय? सबनेट म्हणजे आपण विदिन द नेटवर्क आपण चेंज करू शकतो आणि सुपरनेटिंग म्हणजे हे नेटवर्क आयडी मधले बिट्स आपण घेतो. सबनेट मध्ये तो सुपरनेट मधला, हा जे बीट घेतले ते सुपरनेट मधला, हा सुपरनेट मधला आणि जो घेतोय तो सबनेट. इकडे सबनेट म्हणजे होस्ट मध्ये सबनेट आणि नेटवर्क मध्ये सुपरनेट. लक्षात राहील आले की येते ना सर? बरोबर आहे का? चुकलं म्हणजे त्याच्यात कन्फ्युजन होणार हा म्हणजे ती नेटिंग मध्ये जे जे काय होतं हा पहिल्यांदा तुमचा सबनेट मास्क, त्याच्यानंतर हे सुपरनेटिंग, हे पुढे बरेच काही खूप आहे. म्हणजे ते सांगतो नेटवर्किंग खूप डीप आहे. नेटिंग मध्ये बरेच काही कन्सेप्ट येते, ते क्लिअर होण्यावर हे बेसिक आहे सुपरनेट. हे कन्सेप्ट आणखी एमसीएसला जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स नेटवर्किंग येईल ते खूप आणखी डीप मध्ये. त्यासाठी हे बेसिक, हे कन्व्हर्जनचं बेसिक खूप खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एंट्रन्सला तर हे खूपच महत्वाचं आहे. नेटवर्किंग सगळे या आकडेवारीत आहे. हे आपण मॅन्युअली काही करत नाही, पण सॉफ्टवेअरमध्ये जे जर काही बदल करायचा असेल तर सुरुवातीला हे आपल्या डोक्यात फिट पाहिजे, हे सगळे कॅल्क्युलेशन्स. तरच आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चेंज करू शकतो. आता क्लासलेस ऍड्रेसिंग, क्लासफुल ऍड्रेसिंग आणि क्लासलेस ऍड्रेसिंग असे 2 कन्सेप्ट सांगितलेले आहेत. आता क्लासलेस मध्ये क्लासेस नाही नसणार आहेत काहीच, ए बी सी डी असं काहीच नसणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे? ब्लॉक, एक ब्लॉक असणार आहे, पण त्या ब्लॉकचे काही रूल्स आहेत. काय? द ऍड्रेस मस्ट बी कंटिन्युअस. म्हणजे जर माझा 2 ला जर कंटिन्यू झाला तर माझा 3, 4, 5, 6 असाच ऍड्रेस पाहिजे. जर तसं नसेल तर ते नाही चालणार. 2 आहे, नंतर 4 आहे, नंतर 10च आहे, असं नाही चालत. द ऍड्रेस मस्ट बी कंटिन्युअस. द नंबर ऑफ ऍड्रेस मस्ट बी अ पॉवर ऑफ 2. म्हणजे 16 ऍड्रेसेस आहेत ते चालू शकतात. एका ब्लॉक मध्ये 16 ऍड्रेसेस आहेत चालू शकतात. 32 आहेत चालू शकतात. म्हणजे 2, 8, 4, 16, 32 याच रेंज मध्ये, म्हणजे 2 च्या पॉवर मध्ये 13 ऍड्रेस मी एका ब्लॉक मध्ये घेऊ शकत नाही. हे दुसरा रूल आहे त्याचा. आणि द फर्स्ट ऍड्रेस इन द ब्लॉक मस्ट बी डिव्हिजिबल बाय नंबर ऑफ ऍड्रेसेस.
आता नंबर ऑफ ॲड्रेसेस माझे 16 आहेत आणि माझा फर्स्ट जो ब्लॉक आहे, फर्स्ट जो IP आहे तो 32.32 शेवटला 32 आहे मला. तर 16 32 डिवाइड बाय 16 इक्वल्स टू म्हणजे डिव्हिजिबल आहे. त्या केसमध्ये माझा तो व्हॅलिड होतो ॲड्रेस. हे क्लासलेस ॲड्रेसिंगचे काही रूल्स आहेत, सिंपल आहेत, ते लक्षात तुम्हाला ठेवायला काही अवघड नाही. अलग लक्षात. आतापर्यंत जे काय सांगितलं मी तर ते काय लक्षात नाही आलं ते सांगा, म्हणजे परत आपण बघू, रिवाइज करू. आहे आपल्याकडे थोडा वेळ. सबनेट आणि सुपरनेट. आणखी बाकी सगळं समजलं? काय विचारू मी? हा, सबनेट काय आहे माहिती आहे का? आपल्या कॉलेजमध्ये सपोज 4 डिपार्टमेंट आहेत, कम्प्युटर आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे आणि मॅथ्स. आणि 4ही डिपार्टमेंट मला वेगवेगळे ऍड्रेस द्यायचे असतील. म्हणजे आता मी सपोज फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आणि कम्प्युटर, प्रत्येकाला इंडिपेंडेंट मला ऍड्रेस द्यायचा आहे. 4 डोमेन मला वेगळे करायचे. जर मी तसे केले तर नाही का, हे जे IP आहे ना ते मला डायरेक्टली याला नाही म्हणजे जायचं. मला पर्टिक्युलर मॅथ्सच्याच डिपार्टमेंटला जायचं. जर मी सबनेटिंग केलं तर मला तसे 4 ऍड्रेस मिळतात. तर मग 4 ऍड्रेस मी 4 डिपार्टमेंटला देऊ शकतो सबनेटिंग केलं तर. इथे तुम्हाला डेफिनेशन दिले त्यांनी, वाचून दाखवतो तुम्हाला. सबनेटिंग इज द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग नेटवर्क इंटू स्मॉल सब नेटवर्क्स. नेटवर्क डिवाइड करतोय. तुम्हाला मगाशी म्हटलं सर का, हा नेटवर्क आहे ना, नेटवर्क आयडी, हा नेटवर्क डिवाइड करतोय. तुम्ही परत घरी गेल्यानंतर एक वेळेस कन्सेप्ट वाचा. जर काही लक्षात नाही आलं, ती कन्सेप्ट आहे बरं, ती कन्सेप्च्युअली समजून घेतली पाहिजे, तरच ती लक्षात येईल. सबनेटिंग आणि सुपरनेटिंग मध्ये खूप गोंधळ होतो. तुम्ही एक वेळेस वाचा, परत नाही समजलं तर मला विचार, सर आहे. बोर होतंय का? म्हणजे आणखी एक 5-10 मिनिट कंटिन्यू करू शकतो आपण. एक्झाम्पल्स घेऊ याच्यावरचेच. वास्ट आहे म्हणजे कन्सेप्ट पूर्ण समजावून सांगत म्हणलं तर 3 चॅप्टरला म्हणजे मला समजायला पाहिजे ना नंतर कसं झालं शिक्षण. म्हणजे फास्ट नाही होत आहे ना तुम्हाला? स्लो होत आहे का? फास्ट करू का? काही स्पीड ठीक आहे, थोडा स्पीड. एखादा कन्सेप्ट झाला आपला, म्हणजे जर फ्युचर त्याच्यात माझी पद्धत सांग, एक गोष्ट क्लिअर झाली तर त्याचं एक एक्झाम्पल तिथं परत मागवलं नाही. त्या एक्झाम्पल क्लिअर झालं तर एखादं सॅम्पल एक्झाम्पल तिथनं विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतो, तिथं तो विषय कट ऑफ परत त्यावेळेस शिकायचं. ते सुरुवातीलाच सांगत असत, म्हणजे ते देताना लक्ष दिलं देतात. आता एकदा सबनेट, मला असं काही वाटत नाही सबनेट सुपरनेटचा कन्सेप्ट जर तुम्हाला कळाला असेल तर तुम्हाला 100% पब्लिक IP ऍड्रेस आणि प्रायव्हेट IP ऍड्रेस हे कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने लक्षात राहिले पाहिजे, कारण दॅट विल बी रिलेटेड टू इच अदर. पटकन एक्झाम्पल लिहून देते करायचं.
त्याच्यामध्ये हा आयपी ऍड्रेस दिला त्यांनी. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ऍड्रेस मास्क काढायला सांगितलं. त्याच्यानंतर फर्स्ट ऍड्रेस इन द ब्लॉक. इन द ब्लॉक म्हणलंय म्हणजे हा क्लासलेस आला, क्लासफुल ऍड्रेस मध्ये नाही आला. त्याच्यानंतर लास्ट ऍड्रेस इन द ब्लॉक. फर्स्ट झाला, लास्ट झाला. बी नंबर ऑफ ऍड्रेसेस इन द ब्लॉक. काढून सांगा मला आता. फर्स्ट तरी निघेल तुम्हाला हे नक्की. त्याचा ऍड्रेस काय, आन्सर काय ते सांगा मला. 255 च्या फॉर्मॅट मध्ये सांगायचं, जसं मी कम्प्युटरवरती टाकतो. तुम्हाला सांगितलं मी 255.255.255.0 तुम्हाला मला त्या फॉर्मॅट मध्ये सांगायचं. जुरीचं पाठवून 220/28 चा मास्क आहे. 28 च्या मास्कला किती होता? शेवटी 4 बिट 0 येणार ना तुझे. 4 बिट मध्ये किती मायनस होणार? 15 सॉरी 240 येणार ना. 220 कसं येणार? 40 म्हणलं बरोबर. म्हणजे किती झालं? 255.255.255.240 हा माझा मास्क झाला. एक्झामला लिहिताना बायनरी आणि डेसिमल दोन्ही फॉर्मॅट मध्ये मास्क लिहून टाकायचं. ते फुल प्रूफ मार्क्स आपले. आता फर्स्ट ऍड्रेस ऑफ द ब्लॉक कसा काढता तुम्ही? तुम्हाला मी एंडिंग करून सांगितलं होतं. आता याचं ती प्रोसेस काय होईल? ते सगळे बीट्स आपल्याला बायनरी करून घ्यायला लागतील. त्याचा आणि /28 चा मार्क्स सॉरी एंडिंग करायला लागेल. आणि जे आन्सर येईल ते आपला फर्स्ट ब्लॉक तयार करायचा. आणि जेव्हा लास्ट ऍड्रेस काढतो तेव्हा ऑर करायचं. ही लेंथी प्रोसेस होते खूप. एक्झाम मध्ये करताना या मेथडनीच करायचं म्हणजे एंडिंगच्या. त्यात एक शॉर्टकट पण आहे. कसं आहे, याला सुरुवातीला तुम्ही बायनरी करून सांगा मला. कोणी केला बायनरी? म्हणजे तुमचा एंडिंग वगळते ना. किंवा ऐका 28 चा मास्क आहे म्हणजे माझे फक्त याच्यामध्येच माझा काहीतरी झाला तर फरक होईल 39 मध्ये. इकडे तर काही होणारच नाही मला, कारण सगळीकडे 111 असणार आहे. फक्त 39 आणि शेवटचे 28 नंतर शेवटचे 4 बिट्स घ्यायचे. 39 चं काय येईल माझं बायनरी? 39 चं बायनरी 0 0 0 0 0 1 32 1 हा 16 0 0 0 हे 32 झाले. आपल्याला किती हवेत? 8 हवेत. किती? 7 हवेत. 1 ना हे झालं. आणि हा माझा मास्क काय आहे? शेवटचे 4 0 आहे, बाकी 1 आहे.
110110 हा इथे चेंज झाला होता आणि हा इथला जो होता तो पण जो हा येईल ना तो माझा इथला बदलणार फक्त किती होता हा 39 चा 32 झाला फर्स्ट ऍड्रेस ऑफ द ब्लॉक झाला काय जिथं 39 होतं ना तिथं 32 झाला बघा काही गरज नाही ना माझे सगळे वन आहेत ना सगळे वन आहेत माझे 28 वन्स आहेत माझे तिथं काही चेंज नाही होणार तुम्ही करून बघा जर झाला तर मला दाखवा नाही होणार चेंज शेवटच्या 4 बिट मध्ये फक्त चेंज होतो जर 28 चा माझा मास्क असेल तर किंवा असं करायचं याचा पूर्ण आहे का याचा पूर्ण बायनरी लिहून घ्यायचा जर मला 28 चा मास्क आहे तर शेवटचे 4 बीट 1 करायचे 0 करायचे शेवटचे 4 बीट आणि लास्टचा जेव्हा ऍड्रेस काढू तेव्हा शेवटचे 4 बीट 1 करायचे आणि जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस लिहून टाकायचा स्टार्टिंगला 0 करायचे फर्स्ट ऍड्रेस काढताना शेवटचे 4 बीट जर माझा 28 चा असेल तर जर माझा 26 चा असेल मास्क तर मी किती 0 करणार शेवटचे 6 32 - 26 6 बीट मी 0 करणार आणि जो आयपी येईल तुम्हाला लिहिलं लास्ट काढल्यानंतर 0 च्या ऐवजी 0 असे 1 असे काही असेल तुम्ही 1 करणार शेवटचा काढा आता ह्याचं सांगा मला तुम्ही याचं पूर्ण बायनरी काय आहे सांगा आता मी डायरेक्ट सांगतो मला याचं बायनरी 205.60.37.32 हा माझा फर्स्ट ऍड्रेस सबटूल आहे आणि शेवटचा मला काय येईल जर 39 मध्ये हे 3 1 आहे तर मी हा एक 1 करून टाकणार येते लक्षात इकडे लक्ष द्या मी शेवटचा ब्लॉक सांगतोय म्हणजे शेवटचा ब्लॉक मधला ऍड्रेस कसा काढायचा शेवटचा ऍड्रेस ब्लॉक मधला 39 मध्ये म्हणजे हे 39 चे बिट्स आहेत पूर्ण त्यामध्ये 28 चा मास्क असल्यामुळे मी शेवटचे 4 बिट वरती कॉन्सन्ट्रेट करणार मला शेवटचा ऍड्रेस हवा त्यामुळे मी शेवटचे 4 बिट ते 1 असो किंवा 0 असो ते मी 1 करणार म्हणजे 0 0 1 0 1 1 1 1 4 बिट्स म्हणजे किती झाले माझे 15 आणि हे 32 आणि 15 47 बरोबर 47 ना पुढे कॅल्क्युलेशन चुकती नाही तर आपले हा मला कुठला आयपी आला हा 205.16.37.47 टोटल ऍड्रेसेस किती झाले सांगा बरं मला 32 ते 42 10 15 झाले का 16 झाले ते इन्क्लुसिव्ह करायचं 32 33 34 मोजा बरं 16 होतं की नाही बरं 16 व्हायला पाहिजे जर 16 नाही झाले तर आपलं कॅल्क्युलेशन चुकतं कारण क्लासलेस ऍड्रेसिंगचा रूलच आहे इट मस्ट बी अ पॉवर ऑफ 2 म्हणजे आपल्याला किती मिळतात ऍड्रेसेस 16 ऍड्रेसेस मिळतात लास्ट ऍड्रेस आणि नंबर ऑफ ऍड्रेसेस इन द ब्लॉक 16 नंबर ऑफ ऍड्रेसेस कसे काढायचे 2^32 मायनस जो मास्क असेल तो 28 2^4 60 आलं का लक्षात ठीक आहे सर आपण इथे थांबू फर्स्ट ऍड्रेस इन द ब्लॉक ते नाही काढलं फर्स्ट ऍड्रेस इन द ब्लॉक आपण काढलाय 32 पण ते लास्टच काय घेतलं अख्खे हे का नाही हा मास्क नाही का आपला तुम्ही अख्खे पण करू शकता पण मी तुम्हाला ट्रिक सांगतोय अगोदरच्या ह्याला काहीच नाही लावायचा जर तुमचा सपोज जर 16 जर इथं 28 च्या ऐवजी जर 16 जर तुमचा मास्क असता तर तुम्हाला 8 दुनी 16 हे दोन्ही कन्सिडर करायला लागले असते
याच्याकडे कॉन्सन्ट्रेट नाही करायचं, उगा वेळ नाही घालत तो. एक्झामला जर तुम्ही पूर्ण जर करत बसलात ना, आन्सर मध्ये 100% चेंज नाही होणार, पण तुमचा वेळ मात्र नक्की जाईल. लास्ट ऍड्रेस आपण कसा काढला सांगू का? अख्खा कसा? अख्खा बायनरी लिहून चला बायनरी सांगा मला तुम्ही. 205 ची बायनरी काय ते? 1100 हा किती या? एकच जणांना सांगा. 16 आहे. सांग तू. 000 1 4 times 0. हा 00 हा 1 हा 00101 00101 ह्या 39 हा 00 हा 1 हा 00 111. बरोबर आहे सगळं. 28 चा मार्क्स काढला सपोज. हा 28 म्हणलं तर 28 टाइम्स 1 चुकलं सांगा ना जरा. मग डॉट दिले त्या हे म्हणजेच काय माझं /28 हा माझा मास्क आहे. मी फक्त बाहेर लिहून घेतलाय. हा त्याचा एंडिंग करा तुम्ही, मला सांगा काय ते. तुम्हाला म्हणायचं की इथं पण चेंज होतात. होतं का चेंज? हे 1 1 0 0 0 0 0 1 0 0 किती आला? 32 चा पॉइंट आला ना. 32 झाला ना तो. आपल्याला पण 32 येत होता. लास्ट ऍड्रेस मध्ये आपल्याला ऑर करायचं. ऑर सांगितलं मी तुम्हाला, ऍड नाही. 1 और 0 ऑर करून बघा तुम्ही. हा हा थोडंसं वेगळं तेव्हा लक्षात येईल. मी बोलत होतो तेव्हा मी ऑर म्हणलं लक्षात नसेल. हा शेवटच्या ब्लॉकचा जेव्हा ऍड्रेस काढायचा असतो, ब्लॉक मधला शेवटचा ऍड्रेस काढायचा असतो ना, तेव्हा ऑर करायचं. त्या झंझट मध्ये पडायचं नाही, ऑरच्या झंझट मध्ये पडायचं नाही. फुल्ली शॉर्टकट वापरायचा. 1 मिनिट इकडे लक्ष द्या. इकडे 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 समजला का नेटवर्क अख्खा? 1 1 1 0 1 0 1 1 किती होते सांगा मला. लक्षात नाही आलं का? सॉरी, हा मास पण कॉम्प्लिमेंट घ्यायचा असतो. मासचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा असतो. और करताना जेव्हा आपला लास्ट ऍड्रेस काढायचा असतो ना, तेव्हा याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचं. म्हणजे सगळे 0 आणि फक्त 1. लास्टला कॉम्प्लिमेंट घ्यायचं. लास्ट ऍड्रेस काढताना याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. म्हणजे जेवढे 1 आहेत तेवढे 0 करायचे आणि तेव्हा येतो. याच्यात फंदात नका पडू. डायरेक्ट ते शॉर्टकट सांगितलं ते शॉर्टकट नुसार करा.
पुढचे बघू मग आपण पुढे. पुढच्या वेळेस येताना मग हे सगळं जरा डीपमध्ये करून या. चालेल.